श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती, कितुकी रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला। ते स्वरूप जाणावया, अशक्य आहे देवराया, म्हणून तू करण्या दया, सगुण रूपे धरलीस। जैसे ज्याला वाटत, तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझ प्रत, भिन्नत्व येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वाठाईच गवससी। तो सोमनाथ विश्वेश्वर, भीम केदार ओंकार, चिप्रात टाकी साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात, गोदावरीच्या तटाकी। तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण, शीघ्र करी दीनबंधो। देवा तुम्ही कुबेराला, क्षणात धनपती केला, मग माझ्या विषयी का हो पडला, प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी, समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी, दास नवमी कारणे। सुकलाल बाळकृष्ण, या बाळापुरा लागून, निस्सीम भक्त होते दोन, त्यांची सरी न ये कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळा भाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार। उत्सवदास नवमीचा, सांग झाला तेथसाचा, दैवयोग भास्कराचा, तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले, भास्करा येऊन चावले, तेणे लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक, भास्करासी केले देख, कोणी म्हणते निशंक, डॉक्टरा धाडा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी, माझा डॉक्टर आसनावरी, बैसला आहे गजानन। त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का करू नका। गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळा भाऊने समाचार, अवघा समर्थास श्रुत केला। तो अवघा ऐकून, महाराज बदले हासून, हत्या वैर आणि ऋण, हे कोणासी चुकेना। सुकलालच्या गायी ठाई, द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही, शेगावी दवडीला। ते तिचे द्वाडपण, कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन, या पाटील भास्कराला। तिचा हरण्या द्वाडपणा, म्हशी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाणा, ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले, तू या सोडून मृत्यूलोका। जरी इच्छा असेल मनी, वाचण्याची तुझ लागोनी, तरी तुझे मी यापासूनी, रक्षण वेड्या करीन। परीती होईल उसनावारी, जन्म मृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी, देणे घेणे चालते। बोल आता झडकर, काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार, पर्वणी ती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी, आपुल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित, माता एक ते जाणत, ऐसे एक्या अभंगात, श्री तुकोबा बोलले। मी आपले लेकरू, म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण,
संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता होतसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासूनिया तो आपुला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण, हेच तुझे अज्ञान. अरे वेड्या जन्म मरण, हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावया लागुनी. परमार्थाचा उपाय जाणी, शास्त्रकारे कथन केला. त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा. प्रारब्ध भोग भोगावा, निमूटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियमाण, हे भोगल्या वाचून. या बद्ध जीवा लागून, सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे. आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे, ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे, फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मींचे उर्वरित, भास्कराचे नवरले सत्य. तो अवघ्या पून झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करा सारखा, भक्त राणा जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी, कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी, चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला, डाव येथे साधिला. तैसा जरी शेष उरला, द्वेष मनी भास्कराचा. तरी तो त्याचा द्वेष, कारण पुढील जन्मास. कारण होईल भास्करास, दावा आपुला उगवावया. म्हणून पूर्वजन्मींचे वैर सरले, आता न काही शेष उरले. या भास्करा कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो. याला न पिसाळू देतो, श्वान विषापासून. तेन मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी, उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले, ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळा भाऊ आनंदले, त्या बोधाते ऐकुनी. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केली संपूर्ण. चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी, मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत, सांगे प्रत्येका इत्थंभूत. माझी विनंती जोडून हात, हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लाधले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई, त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदी ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडावर. पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबा रायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाया, ठेविली भव्य करुनिया. तोच पथ अनुसराया, तुम्ही झटावे मनापून. ऐसे प्रत्येका सांगत, भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात, ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती. परी शंका येत चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकास मिळविले. एक्या ठाई मठात भले, महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी. जो खंडूजींच्या दुकानावरी, होता कारभार करीत. श्रीपतराव बावीकर, ताराचंद साहुकार. आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळवनिया त्या लोकाला, भास्करे पदर पसरिला. माझा आता संबंध उरला, 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थांचे स्मारक खास. भव्य भावे वऱ्हाडास, या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा, तेणे आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे,
प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले रुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भवभवांतक भवानीवर. जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार. नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी. जेथे औषधी नानापरी बहुसाल सती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनी नाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये धवा. भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता. तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगळी. आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले. आयुष्याचे आहे तौरले 2 महिनेच आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ वदले हासोनी. हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळा भाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली. शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावर्ती केले स्नान घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय नीलांबिका तेवी गहनीनाथ देखा. तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात. धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला. आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. जा घ्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयंती मानू नका. शिष्यानी तैसेच केले दर्शन घ्याया अवघे आले. कंठा माझी घातिले दिलेल्या पुष्प हाराला. नारळ आणि खडी साखर ठेविली स्वामी समोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यास वाटी परी न होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकात लोकदर्शना जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो आडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार समर्थे दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा. आता तू जावे परत उगान पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या आडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन आडगावात.
हनुमान जयंती कारणे. आडगावी असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी, भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवरी बैसून भास्करा केले ताडन. लोक पाहती दुरून, परीजवळी कोणी जाईना. बाळा भाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा. भास्करासी सोडा आता, बेजार झाला उन्हाने. तै म्हणाला भास्कर, बाळा भाऊ न जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकासी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्करासी, महाराज आले बिऱ्हाडासी. त्या आडगाव ग्रामासी, उतरलेल्या ठिकाणास. बाळा भाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य, ताडनाचे रानात. ते काहे तुझ प्रत, आले असेल कळोनी. तुझला या भास्करानी, मारविले होते छत्रीनी. शेगावी माझ्या करानी, ते आहे का ध्यानात. ते क्रियमाण नासावया, त्यास मारिले येठाया. ह्या एकाच गोष्टी वाचूनिया, अन्य नवता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर, त्या आडगावीचा साचार. काय घडला प्रकार, तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला, वद्यपंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला, समर्थ म्हणती भास्करासी. भास्करा तुझे प्रयाण, आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारण, म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण, ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला, माळ बुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासाग्री दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहती, समर्थ दूर बैसून. भजन झाले एक प्रहर, माध्यान्नीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला, भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोकपुसती महाराजास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास, कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावूनी, चहू बाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरवित आणिला भास्कर, द्वारकेश्वराची या पाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा, परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून, समाधीच्या सन्निध जाण. होऊ लागले अन्नदान, गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे, आडगावाच्या सन्निधसाचे. अंतर 1 मैलाचे, गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची, परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षांची, होती विशेष ते ठाया. निंब अश्वत्थ मांदार, आम्रवट औदुंबर. ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी, हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिधली खरी, समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान, झाले याचे वर्णन. तुम्ही नुकतेच केले श्रवण, संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षांच्या सावलीत, जेवाया बसे पंगत. तई कावळे अतोनात, त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करीती, द्रोणपात्रींचे उचलून नेती. मलोत्सर्ग तोही करीती, जेवणारांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले, तिरकमटे त्या मारावया. तै बोलले गजानन,
अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्कराचा इतरा परीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी, काक जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करानुरलेसाचे, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे येधवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरलेसाचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्यांची वाट पाहाती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा, अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, नातरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळासी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकासी अवघे पटले, परिकुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेका लागुनी म्हणते झाले हासोनी, ही गजाननाने केली वाणी अस्थानी की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती भाविका नादी लावती, आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे कापसेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांसी शरण आले, 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येते झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सावचित्त सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साह्ये करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार, दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालुनी. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून, तो मध्येच बैसल्या अडकून दोऱ्यांची या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना, दारू सविस्तव लागेना, पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी पुंगळ्या जातील तोवरी 12ची या शेजारी, म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी, म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्तरीने दटाविले. काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा. या गणूजवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला.
एक पुंगळी सरकविली, ती तात्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरीस जो घाली हात, पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता, गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून. माझे आता रक्षण, तुझ्या वीण कोण करी. विहिरी माझी धुराचा, डोंब झाला होता साचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा, अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली, कपार हाती लागली. त्या कपारीत बैसली, स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकानी, पेट घेतला सुरुंगानी. उडाले सुरुंग ऐसे तिन्ही, दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती, ते बोलले ऐशा रीती. बहुधा मिळाली असेल मुक्ती, विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर, आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना, जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाणा, उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात, कोठे तरी असेल प्रेत. पडलेले त्या शोधण्याप्रत, माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकिला, आतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेनी, मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडोनी, या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला, धोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकिले, लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारीनी. गणूस बाहेर काढूनी, घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात, गणू गेला पळत पळत. समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी, बोलले त्या कैवल्यदानी. गण्या कपारीत बैसोनी, किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला, रक्षण्यास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी, पुंगळीवरून सुटल्या परी. मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर, आज निमाले साचार. गणुप्रती पहाया इतर, लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंगचारी पेटता. तूच मला देऊन हाता, कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो, तुझे पाय पहाया आलो. ना तरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे, महिमान आहे थोरसाचे. ते सांकल्ये वर्णण्याचे, मसी नाही सामर्थ्य. श्री दासगणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हादवो भाविकाप्रत, हेच इच्छी दासगणू. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 11 समाप्तः.